घराबाहेर पडलेले माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी 2 युवकांनी गोळीबार केला। यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधात पोलिसांनी पथके गठीत करून शोध सुरू केला आहे। हेमू कॉलनी चौकात यादव यांचं घर आहे। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त ते घराबाहेर पडले। त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी बंदुकीतून गोळीबार केला। एक गोळी कमरेच्या वर लागली। गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले। तोवर आरोपी पसार झाले होते। सुरुवातीला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात व नंतर नागपूरला त्यांना हलवण्यात आलं। सीसीटीव्हीत गोळीबार करणाऱ्यांचे चेहरे कैद झाले आहेत। या आधारावर पोलिसांनी पथकं गठीत करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। काही दिवसांपूर्वी छेदीलाल इमलाह यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने पंकज यादवसह काही जणांना निर्दोष मुक्त केलं। याच प्रकरणाला घेऊन प्राणघातक हल्ला झाला असावा अशी चर्चा शहरात आहे। या घटनेनंतर शहरात गँगवॉर उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे।